पूर्व विदर्भामध्ये भाजपला काँग्रेसपेक्षा शिंदेंच्या शिवसेनेकडून कडवं आव्हान आहे। मतांच्या विभागणीमुळे भाजपची डोकेदुखी वाढली। शिंदेंच्या शिवसेनेचे पूर्व विदर्भामध्ये सर्वाधिक 57 पैकी 37 ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार। सांगलीच्या तासगाव नगर परिषदेमध्ये भाजपमध्ये फूट पडली आहे। नगर परिषदेमधील नेतृत्वावरून अंतर्गत संघर्ष उफाळला। राष्ट्रवादीच्या सोबत युतीचे आदेश असूनही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र पॅनल उभं केल्याचा भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे यांचा आरोप आहे। उरण ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची पदयात्रा। नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पदयात्रा। तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमधील उमेदवाराचा वाड्या वस्त्या शेतामध्ये जाऊन मतदारांसोबत संवाद। माजी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीमधून विजया बाबासो यांना उमेदवारी। अहिल्यानगरच्या संगमनेर महानगरपालिका निवडणुकीसाठी थोरात आणि तांबेंची प्रतिष्ठा पणाला। अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे नगराध्यक्षपदासाठी मैदानात आहेत। पत्नीसाठी सत्यजित तांबे यांचा घरोघरी जाऊन प्रचार। महाविकास आघाडीच्या वतीनं हिंगोलीमध्ये मशाल रॅलीमध्ये महाविकास आघाडीमधील जिल्ह्यातील सगळी नेते मंडळी सहभागी। महाविकास आघाडीकडून उमेदवार अर्चना भिसे यांच्या प्रचारासाठी मशाल रॅली। वर्ध्यामधील काँग्रेस उमेदवार सुधीर पांगुळ यांच्या प्रचारामध्ये व्यंगचित्र आता बोलकी ठरत आहेत। उमेदवारांनी केला पोस्टरमधून व्यंगचित्रांचा वापर। शहरामधल्या विविध समस्यांकडे व्यंगचित्रांमधून लक्ष वेधून घेण्यात येत आहे। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। ब्रह्मपुरीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत आहे। भाजपकडून सुयोग बाळबुद्धे यांना उमेदवारी तर काँग्रेसकडून योगेश मिसाळ निवडणुकीच्या रिंगणात। महायुतीचं सरकार हे विकासाचं नाही तर सरकारी तिजोरी लुटणारी टोळी आहे। निवडणुकीच्या दरम्यान पैशांचा धुमाकूळ, हुकुमशाही, गुंडशाही आणि पोलिसांचा गैरवापर। काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार यांची राज्य सरकारवर टीका। परभणीच्या गंगाखेडमध्ये नवाब मलिक यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत। मतं खाण्यासाठी पहिले हैदराबादवाले सुपारी घ्यायचे, आता परभणीमधले नेते सुपारी घेत आहेत। नवाब मलिक यांचा गंभीर आरोप। नाशिकच्या मालेगावमध्ये 12 बलुतेदार मित्रमंडळाचे बंडूकाका बच्छाव यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश। मंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघामध्ये भाजपची ताकद वाढणार आहे। चंद्रपूरच्या बल्लारपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांच्या सुनेची बंडखोरी। नगराध्यक्षपदाची उमेदवारी न मिळाल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलाय। कोल्हापुरामधल्या मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उमेदवाराच्या दारामध्ये लिंबू, नारळ, हळद टाकून भानामतीचा प्रकार। मुरगुडमधून अमृता मोर्चे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। बीडमध्ये नगरपालिका निवडणुकाच्या मतदानाच्या दिवशी जिल्ह्यामधील 6 ठिकाणचे आठवडी बाजार बंद राहतील। अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांचे आदेश। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये ऐन निवडणुकीच्या काळामध्ये भाजपच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत। नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिवाजी मांदळे यांच्या समर्थकांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। मांदळे आणि समर्थकांवरती मारहाण केल्याचा आरोप आहे आणि याचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे। पालघरमध्ये शेकडो कोटींच्या जमिनीचा घोटाळा झालाय। 2022 मध्ये 7 कोटी रुपये मूल्य असलेल्या जमिनीची केवळ 70 लाख रुपयांना विक्री झाली। संस्था चालकांसह तत्कालीन निबंधकांवरती गुन्हा दाखल करण्याचं पत्र। गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलनाचा देखील मनसेचा इशारा। नाशिकमधल्या तपोवनातील साधूग्रामच्या वृक्षतोडीच्या प्रकरणामध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांच्याकडून साधूग्राम परिसरामधल्या झाडांची पाहणी। तपोवनामधील वृक्षतोडीच्या प्रकरणी पर्यावरण प्रेमी आता आक्रमक झाले। तपोवनामध्ये एक्झिबिशन सेंटर उभारलं जाणार आहे। या दृष्टीनं पुढील 30 ते 35 वर्षांसाठी टेंडर्स देखील काढण्यात आली आहेत। यावरती गिरीश महाजन यांनी उत्तर द्यावं अशी सयाजी शिंदेंची मागणी। नाशिकच्या तपोवनामधील वृक्ष तोडण्याच्या निर्णयावरती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट। साधूंच्या नावाखाली जमिनी सपाट करून उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव आहे। राज ठाकरे यांचा सरकारवरती हल्लाबोल। राज ठाकरेंच्या भूमिकेला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचा पाठिंबा। झाडांसाठी वेळ पडली तर रस्त्यावरती उतरू, अरविंद सावंत यांचा इशारा। तर झाडं तोडण्याचं कारस्थान नेमकं कोणासाठी सुरू आहे असाही सावंत यांचा सवाल। कुंभमेळ्याच्या नावाखाली जमीन मोकळी करायची आणि कुंभमेळा संपताच एखाद्या संस्थेच्या नावानं जमीन लीजवरती घेऊन लाटायची,
हाच सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. तपोवनामधल्या वृक्षतोडीवरती रोहित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल. तपोवनाची जागा साधुग्रामसाठी आरक्षित, कोणतंही बांधकाम उभारणार नाही, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. शिर्डीमध्ये साईबाबांच्या प्रसादाच्या संदर्भात सुजय विखे यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य. लापशी आणि घुगऱ्या म्हणजे प्रसाद असतो, पोळी भात वरण मिठाई हे जेवण आहे, प्रसाद नाही, असं विखेंचं वक्तव्य. बीडमधला सरपंच संतोष देशमुख यांचा आज पहिला स्मृती दिवस आहे. तर वर्षानंतर देखील देशमुख कुटुंबाचा न्यायाचा लढा सुरूच आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण झालंय. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांचं आज पहिलं पुण्यस्मरण. संतोष देशमुख यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित कीर्तनाला आमदार सुरेश धस यांची उपस्थिती. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालंय. संतोष देशमुख यांना आदरांजली वाहण्यासाठी मनोज जरांगे हे मस्साजोगमध्ये पोहोचले होते. देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण. 1 वर्षामध्ये ना न्याय मिळाला ना आरोपींना अटक झाली. तर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवू ही सरकारची घोषणा हवेमध्येच विरून गेली आहे. रोहित पवार यांची एक्सपोस्ट. वाल्मिक कराडला जोपर्यंत फाशी होणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. 1 वर्षानंतर देखील देशमुख कुटुंबियांच्या डोळ्यामध्ये अश्रू थांबत नाहीयेत. बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालंय. मुंबईमधील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी महानगरपालिकेनं कंबर कसली आहे. पालिकेनं दिलेल्या नोटिसांच्या नंतर 25 बेकऱ्या स्वच्छ इंधनामध्ये परावर्तित, तर पीएनजी जोडणीसाठी 88 बेकऱ्यांचे अर्ज. बेकरी मालकांचा प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी पुढाकार.